95% 95% हा मराठा गिऱ्हाईक आहे माझं. अच्छा, म्हणजे मराठी भाषिक हिंदी. मराठी भाषिक लोक आहेत. आणि माझं ज्यावेळेस मी हॉटेल तिकडे दुकानावर उभा राहतो तर तिकडं कुठलाही माणूस येऊ त्याच्या संग मी मराठीमध्येच बोलतो. मी सर्व हॉटेलमध्ये काम केलं, भंगारचा धंदा केला, केळं जाम बोरं हे सर्व विकले मी. गारीगार सर्व विकलं मी. 5 पैशाला गारीगार विकलं. 1970-72च्या काळात. त्यांनी लोन काढून करायचं नाही. जर समजा शक्यतो इतका मोठं बिझनेस करायचं आहे तर इतकंच करा, छोटे करा, पण लोन काढून नका करू. का तू आणि मी आपण दोघं बी आपण गिऱ्हाईकाच्या जीवावरच माकडावर उड्या मारतोय. शिक्षण घ्यायलाच पाहिजे. मी शिक्षण नाही घेतलं तर आज मी त्या गोष्टीचा थोडा मला पश्चाताप होतो. शेतकरी बी आहे मी आणि व्यापारी बी. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे इन्स्टा स्टोरी या यूट्यूब चॅनलवर. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून काही लोक असे दाखवतात 1 महिन्यात MBA, 10 दिवसात MBA. तर हे बघून मला असं सुचलं की आपणही MBA किती दिवसात करू शकतो हे याचा विचार करावा. जे MBA काही वर्षापूर्वी 2 वर्षाचं होतं आणि बरेचसे विद्यार्थी हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर IIM सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये MBA करण्याकरता ट्राय करत होते. पण काही लोकांनी आज जे MBA 10 मिनिटात 10 दिवसात किंवा काही तासामध्ये करून ठेवले. तर माझा विचार आला की आपण हे MBAचा कोर्स काही मिनिटातच करून दाखवा. तर हे MBAचा कोर्स काही मिनिटात समजवण्याकरता आपण एक असे व्यक्तिमत्व आज आमंत्रित केलं आहे की ज्यांनी खरेच आपल्या मातीशी ना जोडून एक सर्वसाधारण घरातून आणि ग्रामीण भागामध्ये एक यशस्वी बिझनेस केलेला आहे. तर असे व्यक्तिमत्व अन्सर चाचा. नमस्ते चाचा. नमस्ते सर. मला हे विचारायचं सर्वात आधी की आपलं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण नाहीच्या बरोबर. मी आज बी अंगठाच देतो. तुम्ही अंगठा देता? दुसरीपर्यंत शाळा शिकलो मी, नाही असं. पण 2 वर्षामध्ये 70 ते 80 दिवस शाळेमध्ये गेलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर इतकं शाळा म्हणजे प्रेझेंट इतकीच लागली बा थोडक्यात. म्हणजे तुमचं शिक्षण नाही बरोबर नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे एवढं शिक्षण कमी असतानाही तुम्ही आज एवढा मोठा व्यवसाय तुम्ही करू शकले. हे कसं तुम्हाला शक्य झालं? असं की शिक्षण कसं असतं की बऱ्याच लोकांचा एक असा मनात संभ्रम असतो की शिक्षण नाही, माझं काहीच नाही, माझं शिक्षण नाही म्हणून मी काही करू शकत नाही. तर मग तुम्ही असं कसं सुरू केलंय? शिक्षण नसतानाही तुमच्या मनात कसा असा विचार आला? हे अनुभवातून केलंय. एक काळ असा होता का हॉटेलमध्ये 1 रुपया रोज मिळत होता आम्हाला. बरं. सकाळी 7ला उठायचं झोपेतून, रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचं. 1 रुपया रोज. 1964-65ची बात आहे. अच्छा. तर त्यावेळेस मी हॉटेलमध्ये काम केलं. ते अनुभव घेतला मी याचा आणि मग पुढं असं हे केलं. आणि तुम्हाला भाषा कोणत्या कोणत्या येतात? फक्त मराठी आणि हिंदी. तुमचं मराठी भाषेवरती खूप असं प्रभुत्व जाणवतं. असं तुमचे खूप सारे डायलॉग सोशल मीडियामध्ये बघतो. तर ते कसं आहे, मराठी मातीमध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणजे खूप लोकांचा असा समज असतो की इंग्रजी आलं पाहिजे मग तर व्यवसायात आपण यशस्वी होऊ शकतो. तर असं काही असतं का? असं काहीच नाही हो. कमीत कमी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये का होत नाही अशी काही इंग्लिश यायला पाहिजे असं यायला पाहिजे असं काही नाहीये. पण शिक्षण घ्यावं असं मला वाटतं. शिक्षण घ्यायलाच पाहिजे. मी शिक्षण नाही घेतलं तर आज मी त्या गोष्टीचा थोडा मला पश्चाताप होतो. बरं. पण त्यावेळेस माझ्या घरची ती लायकी नव्हती का बा मी शिक्षण घ्यावा. कारण घरची इतकी पोझिशन खराब होती का तो रुपया रोज कमवला ना तरच आपल्या घरामध्ये आपण वडिलांना मदत करू शकतो बा, अशी काही कंडिशन होती. म्हणून मी शाळा सोडून हॉटेलमध्ये काम सुरू केलं होतं. मग तुम्ही हॉटेलमध्ये काम करताना तुमच्यामध्ये असा विचार आला की आपण काही करू शकतो, त्यावेळेस तुमच्याकडे पैसे वगैरे काही होते का? पैशाचा हा खूप मोठा विषय, कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी पैसे लागतात. ही तर खरीच गोष्ट आहे. आपण त्याला म्हणजे त्याला काही असं काही दुसरा पर्याय नाहीये. पण त्यावेळेस सर्व सोंग येणं करता येतं, पैशाचं सोंग नाही. बरोबर आहे. मग त्यावेळेस तुमच्याकडे पैसे वगैरे हे सगळं तुम्ही कसं म्हणजे उपलब्ध केलं? कशी सुरुवात केली? पैशाचं तुम्हाला अडचण आली नाही का? कारण आज बऱ्याच आपण भागामध्ये बघतो, ग्रामीण भागामध्ये विशेषतः, की मुलं गरिबीत असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं
पण पैसे नसतात. मग पैसे नसताना बिझनेस कसा सुरू करावा किंवा एखाद्या व्यवसाय कसा सुरू करावा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बघा, पैसे लागतात बिझनेसला, पण शून्यातून तुम्ही निर्माण केलं पाहिजे. म्हणजे शून्यातून ज्यावेळेस तुम्ही निर्माण करताना, तर त्यावेळेस तुम्हाला कळतंय का बा एक रुपया कमवायला किती वेळ, किती मेहनत घ्यावी लागते, किती कष्ट करावं लागत्या, असं ते माणसाला त्यावेळेस ते कळ. किंवा आईबापाचं खूप माल आहे आणि मग मी काहीतरी करावा, असं केल्यानंतर तो माणूस शक्यतो मागं येऊ शकतो, नाही असं नाही, आणि तो पुढे जाऊ शकतो. समजावा आई वडिलांच्या बिझनेसमध्ये खूप ध्यान देऊन तो करतो, तर तो पुढे जाऊ शकतो, नाही असं नाही. पण समजावा तुम्हाला स्वतःच चालू करायचंय आणि तुमची खूप गरिबी आहे, पैसा नाही तुमच्याकडं, काही नाही, तर तुम्ही शून्यातून, जसं उदाहरण जर घ्यायचं असलं तर मी तुम्हाला सांगतो, मी सर्व हॉटेलमध्ये काम केलं, भंगारचा धंदा केला, केळं, जाम, बोरं हे सर्व विकले मी, गारीगार सर्व विकलं मी. 5 पैशाला गारीगार विकलं 1970-72च्या काळात. तर ते 5 पैशाला गारीगार, तर मी ते केलं. पण त्याच्यातून मला ते अनुभव भेटत गेले का बा पैसा कमवायला किती तकलीफ होती, 1 रुपया कमवण्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावं लागतं. जसं उदाहरण द्यायचं ठरलं, 1 रुपया कमवायचा आहे मला, तर मी समनापूरला गारीगार घेऊन यायचो. 5 पैशाला गारीगार विकत होत त्या काळी, 70-72च्या पिरियडमध्ये. तर मी तिकडून आलो सायकलीवर गारीगार घेऊन, इकडं आलो. तो मी विचार केला, सर इकडं पोखरी हवेली म्हणून गाव आहे, तिथं जाऊ आपण. इथून 2-2.5 किलोमीटर आहे. तो 2-2.5 किलोमीटर मी गेलो आणि तिथं गारीगार विकले. 1 तास लागला उन्हामध्ये. 20 गारीगार विकले, 20. 1 रुपयाचे गारीगार विकले. परत 2-2.5 किलोमीटर मागालो. सायकलीवर 5 किलोमीटरचा पायपीट केल्यानंतर माझा 1 रुपयाचा धंदा झाला. बरोबर आहे. तर मग ते मला त्याचा अनुभव आला का 1 रुपया कमवण्यासाठी मला किती कष्ट सहन करावा लागले, आहे ना. बरोबर. मग असं तर माणसाने स्वतः त्याच्यामध्ये, जर तुमच्याकडे काही नाही, आई वडिलांचं काही नाही, तो स्वतः उभं करा. स्वतः म्हणजे शून्यातून जग निर्माण करायचं ठरलं तर स्वतः हे करा. असं करून मी ते असे धंदे करून थोडं थोडं वाढवलं. आता कसं होतं, आजकाल कोणाला बिझनेस करायचा असतो, उमेद सगळ्यांकडेच असते, व्यवसाय करायचा सगळ्यांकडेच असते, कारण नोकरीचे प्रमाण तेवढ्या प्रमाणात राहिलेलं नाहीये. पण कसं आहे की काही प्रमाणात काही लोक गरीब असतात, गरिबीमुळे त्यांचं शिक्षण होऊ शकत नाही. काही आपल्या म्हणजे घरातल्या काही परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडलं लागतं. असे काही गरीब व्यक्ती असतात. पण त्यांनी म्हणजे असं नाउमेद न होता उमेद कशी जागवावी की मी काहीतरी करू शकतो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या ग्रामीण भागात नैराश्य खूप आहे लोकांमध्ये. सर्वात हे करायला पाहिजे, सर्वात माणसांनी विचार हा केला पाहिजे. पहिली बात तर नाउम्मीद, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना का बा नाउम्मीद व्हायलाच नाही पाहिजे का बा मी काही करणार नाही, बा मी काही माझ्याच्याने होणार नाही. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ना स्वतः त्याला आपल्याला स्वतः त्याच्यामध्ये झोकून घेतल्याशिवाय आपल्याला ते दिसणार नाही कसं आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय माहिती का, जिद्द पूर्णांगी असली पाहिजे आणि मी हे करू शकतो अशी मनामध्ये खात्री बाळगली पाहिजे. आपल्या अंतःकरणातून ती खात्री बाळगली पाहिजे की मग मी हे करू शकतो. मी जर तिने असा विचार केला ना का मी ही करू शकतो, एक वेळ नाही झालं तर परत दुसऱ्या वेळेस मी प्रयत्न करणार आणि त्याला मी करून दाखवणार, असं जर विचार केला तर तो माणूस पुढे जाऊ शकतो. आता प्रामुख्याने जर बघितलं तर हा एक मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की बऱ्याचशा लोकांचा असा समज असतो की बिझनेस करणं, व्यवसाय करणं हा आपलं नाहीच आहे, आपण त्याच्यात नाहीच आहेत, हा दुसऱ्यांसाठी किंवा मग आपण ह्या समाजाचे, आपण हे. पण तुमच्या बाबत एक मला असं जाणवतं प्रामुख्याने
की तुम्ही एक मुस्लिम समुदायाचे असून तुमचा जो ग्राहक वर्ग आहे तो इतर हिंदू धर्मातला खूप म्हणजे मला कमी एखादा मुलगा दिसतो. 95% हम्म, हम्म, हम्म. 95% हा मराठा गिऱ्हाईक आहे माझं. अच्छा, हा म्हणजे मराठी भाषिक हिंदू. हा मराठी भाषिक लोक आहेत. आणि माझं ज्यावेळेस मी हॉटेल तिकडे दुकानावर उभा राहतो तर तिकडं कुठलाही माणूस येऊ त्याच्या संग मी मराठीमध्येच बोलतो. अच्छा. हा मग तो मुस्लिम समाजाचा असो कुठल्याही समाजाचा असो मी हिंदीमध्ये बोलत नाही, मराठीमध्ये बोलतो त्याला. असं का? मराठीतच का बोलतो? बघा आता माझं आहे ना पहिल्यापासून आहे ना हा. 95 नाही 100% मराठा समाजामध्ये उठणं बसणं आहे. हम्म, हम्म, आणि माझा जन्म मराठी मातीमध्ये झालेला आहे. बरोबर. म्हणजे माझी आई मुस्लिम, हम्म, त्याच्याबद्दल दुमत नाही, हम्म, मला गर्व आहे त्या गोष्टीचा. पण ज्या वेळेस मी माझ्या आईच्या पोटातून बाहेर आलो त्यावेळेस मी या मराठी मातीमध्ये पडलो. बरोबर. बरोबर आहे. मग ही माझी माता आहे, माझी मातृभाषा आहे, म्हणून मला ती मराठी भाषा येते आणि मराठी भाषेचा मी खूप आदर करतो. नाही, असंच तुमच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या मराठी भाषेला पुढे न्यावं, नाही का? न्यायलाच पाहिजे. प्रत्येक माणसाला ही मराठी, कमीत कमी महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला मराठी भाषा यायलाच पाहिजे. बरोबर. बरी तोडकी मुडकी का होत नाही पण यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात कसं आहे की तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा तुमच्याकडे बघून असं वाटतं की ना तुम्हाला काही पैसे वगैरे हे काही नसलं किंवा तुम्ही इतर धर्मीय असले तरीही काही अडचण येत नाही, कारण बऱ्याच जणांना हे नैराश्य असतं हा की माझ्याकडे हे नाही का. आणि काय होतं साधारणतः काय होतं की लोक माझ्याकडे काय आहे हे विचार करण्यापेक्षा माझ्याकडे काय नाहीये याच्यावर अधिक भर देतात. मग त्याच्यामुळे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. माझ्याकडं काही नाहीये असा विचार नाही करायचा. आणि जर तुझ्याकडे काही नाहीये तर तू त्याला उत्पन्न कर स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या हिमतीवर उत्पन्न कर त्याला. तू त्या तुझ्याकडे काही नाही ना तर ते तू करू शकतो, तू उत्पन्न कर ना त्याला. आता एक मला अनुभव एक आता आला. एक मुलगा आहे, घरची परिस्थिती खूप नाजूक, आणि तो म्हणतो का मला आहे ना आयफोन घ्यायचा, अमुक घ्यायचा, तमुक घेतो बोलतोय. बरं का, आम्ही 2-4 दिवसाची बात आहे. तो बोलतो, म्हटलो बाबा आई वडील देतीन आणि तू घेशील तर त्याच्यामध्ये काही दम नाहीये. आणि मग ते तुझ्याकडे आल्यानंतर आहे ना तुला त्याची किंमत कळणार नाही. तू कष्ट कर, आयफोन घे नाही तर एखादा विमान घे, पण तू स्वतः तुझ्या कष्टावर उभं कर ना. तू आई बापांना म्हणतो करा आहे, ते मला हे नाही झालं, ते नाही, त्यांनी असं केलं. अरे त्यांनी तसं केलं तू तसं कर, मग बाकीचं काय राहिलं खाली? असं काही विचार करू नको. तू स्वतः तुझ्या कष्टावर काय करायचं ते कर. आता मला तुम्हाला हे सर्वात महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय करण्यासाठी त्यांनी मार्केटचा जो अभ्यास आहे तो कसा केला पाहिजे? आता हे बघा मार्केटचा अभ्यास कसा आहे माहिती का. आता तुमचा अभ्यास शिकवतात मार्केटमध्ये याच्यामध्ये, तर माझं तसं नाहीये. नाही, तुमचा कसा आहे? माझा वेगळा आहे. माझा वेगळा कसा आहे का, मार्केट जर तुम्हाला कमवायचं असेल मार्केट, तर त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला 3-4 गोष्टीवर पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. एक तर कसं आहे माहितीये का, सर्वात महत्वाचा, तुम्ही जसं माझा माल आहे किंवा अनेक प्रकारचे माल आहे किंवा काय, तर सर्वात महत्वाचं काय आहे का तुम्हाला त्या ज्यावेळेस काही गोष्टी काही माल किंवा काही वस्तू तुम्ही उत्पन्न करू राहिले तर त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. सर्वात महत्वाचं त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. आणि नुसती क्वालिटी देऊन जर तुम्ही दुकानावर बसले तर ते बी चालणार नाही. तुम्हाला गिराकासंग प्रेमानेच बोललं पाहिजे. ते करून बी तुमच्याकडे गिराईक येतंय तर तुम्ही हा विचार केला पाहिजे का बाबा रे माझ्याकडे गिराईक आला, माझ्याकडे जे गिराईक येतंय तर त्याला गरज आहे म्हणून तो माझ्याकडे येतो. हा विषय तुम्ही डोक्यात ठेवू नका.
त्याच्या उलट हा विचार करा, तर जे गिऱ्हाईक माझ्याकडे येते ते मला एक आना का होत नाही, मदत करण्यासाठी येते. हा विचार तुमच्या डोक्यात असू द्या. त्याला काही गरज आहे म्हणून तो आला, हा विचार सोडून द्या. तो मला मदत करण्यासाठी आलेला आहे, हा विचार डोक्यात ठेवा. असा विचार केला तर प्रत्येक ग्राहकाशी आणि व्यावसायिकाचे नातं कधी तुटणारच नाही असं मला कधीच वाटतं. तुटू शकत नाही, कधीच तुटणार नाही. तर पहिली गोष्ट, क्वालिटी चांगली ठेवा, गिऱ्हाईका संग चांगलं प्रेमाने बोला आणि त्याचं स्वागत करा. आणि तिसरं असं का बुवा एवढं करून बी चालत नाही या दोन गोष्टी. तिसरी अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट अशी आहे का मी एक वडा बनवतो, तर मला वडा बनवल्यानंतर माझ्याकडे 4-2 लोक कामाला आहे. बरोबर. त्यांना 600, 700, 800, 500 रुपये रोज आहे. 4-6 माणसं आहे. ते अधिक माझा खर्च, लाईट खर्च, गॅस खर्च, अनेक प्रकारचे खर्च आहेत त्याच्यामध्ये. ते काढून आणि मला किती भेटून राहिले, बरोबर आहे, बरोबर. हा विचार करतो मी का बा मला किती भेटून राहिले. पण मी हा बी विचार केला पाहिजे का मला इतके भेटले, पण आता गिऱ्हाईकाला सुद्धा परवडलं पाहिजे. एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे का मी वडा बनवतो, तर मला जर परवडलं नाही तर मी ती करणारच नाही, बरोबर आहे. पण गिऱ्हाईकाला जर परवडत नसेल तर तो मी घेणार नाही. बरोबर. किंवा मग समजावा जास्त भावाचे घेणार आहे तर कमी गिऱ्हाईक राहणार आहे तुम्हाला, बरोबर आहे. बरोबर. जास्त भाव ठेवतात. मग विचार हा केला पाहिजे का मला जर परवडलं तरच मी करीन, पण गिऱ्हाईकाला जर परवडलं तरच तो घेईन, हा बी विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे. म्हणजे या दोघांचा सुवर्ण मध्य कुठेतरी साधायला पाहिजे. हे कुठंतरी साध्य केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायला पाहिजे, भाव असे ठेवा तर जेणेकरून गिऱ्हाईकाला परवडले पाहिजे, बरोबर आहे. तर मग असे जर भाव ठेवले तर तुमचा धंदा बी खूप वाढेल आणि गिऱ्हाईकही वाढतील. आणि क्वालिटी बी द्या आणि गिऱ्हाईकासंग प्रेमाने बोला आणि गिऱ्हाईकाला परवडेल अशी तिची किंमत ठेवा. बरोबर. आता व्यवसाय करताना आणखी एक गोष्ट खूप महत्वाची असते की आपला जो कर्मचारी आहे किंवा आपले जे कामगार वर्ग आहे यांच्याशी कसं वागायला पाहिजे. कारण हे मॅनेज करणं आणि यांना सांभाळणं खूप मोठं चॅलेंज आहे आज. खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कामगार असतात. काही लोक असे का त्यांना एक वेळ संध्याकाळ झाली का घेतल्याशिवाय त्यांना जमतच नाही, अशी बी बरोबर आहेत. बरेच कर्मचारी असे बी, काही असे काही तसे. पण त्याच्यामध्ये बी आता तो पण काय, तो पेतो घेतो काय करतो त्याचे, फक्त आपल्याकडे असला ना त्याला सांभाळून घेणं गरजेचं आहे, गोंजारून घ्यायचंय त्याला. भाऊ तुझी सुट्टी झाल्यावर तुला काय करायचं ते कर, बरोबर आहे, काय करायचं ते कर सुट्टी झाल्यावर. पण आता आपण गिऱ्हाईक आहे ना, आपण एक ध्यानात ठेव, त्या कर्मचाऱ्याला मी म्हणतो, कुणी म्हणू नाही तर ना म्हणू, मी गिऱ्हाईक कर्मचाऱ्याला म्हणतो, बाबा तू इकडं काम करून राहिला, बरोबर आहे, तू काम करतो म्हणून मी आहे, आणि गिऱ्हाईक माझ्याकडे येतं म्हणून मी आणि तू आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का गिऱ्हाईक सर्वात श्रेष्ठ आहे आपल्याला, आणि आपण जे दोघं बी आहे तर आपण गिऱ्हाईकाच्या जीवावरच माकडावून उड्या मारतो. हे माझे कॉमेडीचे शब्द आहे, बरोबर. तर ध्यान ठेव तू का तू आणि मी, आपण दोघं बी आपण गिऱ्हाईकाच्या जीवावरच माकडावून उड्या मारतोय. मग त्यांच्या संग चांगलं बोलणं, त्यांना खूप सांभाळून घेणं. एखादा म्हटलं का मला 2 मिरच्या पाहिजे तर 3 दे ना बाबा, मला एक पिशवी पाहिजे, घे ना भाऊ कागदाची पिशवी, तुमचे प्लॅस्टिक पिशव्या बंद आहे तर ते कागदाच्या पिशव्यामध्ये आपण घेतो. एखादा म्हटला प्लेट दे तर त्याला एक सोडून 2 प्लेटी द्यायचं, काय हरकत नाही. त्याला खुश ठेव, गिऱ्हाईकाला खुश ठेव, तरच तुझं आणि माझं पोट भरू शकतं. तेव्हा तुम्हाला गिऱ्हाईक सांभाळायचं आहे आणि तुम्हाला
तुम्हाला सुद्धा हे करून घ्यायचंय. जितके बी आपल्याकडे कामगार मेंबर आहे त्यांना सर्वांना प्रेमाने हे करून सांभाळून घ्यावं लागतं. बरोबर कधी एखाद्या वेळेस त्यांना पैसे कमी पडतात, बरोबर. घरी कोणी आजारी आहे, मग बाबा मला 10,000 का 5,000 द्यावं लागतात त्यांना. आता बराचसा प्रामुख्याने हे पण जाणवतं बघा, आपलं मार्केटिंगचा जो विषय असतो की आपल्याकडे शेतकरीच मुलांचं किंवा शेतकरी बांधवांचं आपण लक्षात घ्या, यांच्याकडे सोनं आहे पण त्यांना पोचवताच येत नाही. त्यांचं ते म्हणजे त्यांच्याकडे खूप काही आहे पण ते कुठेतरी मागं पडतात, असं तुम्हाला वाटतं का? शेतकरी बांधवांचं उदाहरण घेतलं तर हे बघा, शेतकरी खूप काही करू शकतो, पण मला असं वाटतं बरं का, मोठा शेतकरी सोडून द्या, मोठा शेतकरी काही करू शकतो त्याच्यावर. पण जे 5 एकर 7 एकरवाले 5 एकरवाले बागायतवाले आणि 50 एकरवाले जे जिरायतवाले, 50 एकर का होत नाही किंवा 40 एकर ज्याच्याजवळ जिरायते आणि ज्याच्याकडे 5 ते 7 एकर बागायते, ह्या 2 माणसाकडे सरकारने ध्यान दिलं पाहिजे, मला असं वाटतं. म्हणजे कसं त्यांना एक मार्केटिंग जो आहे ना, तुम्ही जो मार्केटिंग करता, तुम्ही जे बोलतात, हे लोकांनी शिकलं पाहिजे. कसं म्हणजे शिकलं तर आपलं विकतं, बोललं तर विकतं. बरोबर आहे ना. आपण जर बोललो शेतकऱ्याची बात तुम्ही करून राहिले म्हणून शेतकऱ्याच्या बद्दल मी बोललो का सरकारने लक्ष दिलं पाहिजे. त्यांना आहे ना काही उत्पन्न आलं ना तर काय भावही भेटत नाही. एक दुसरी गोष्ट अशी का आपल्याकडे काय झालेलं आहे माहितीये का, मी असा आरोप नाही करत राव, बरोबर, मी कोणावर आरोप करत नाही, सरकारवर बी करत नाही आरोप आणि व्यापाऱ्यावर बी आरोप करत नाही, कारण मी बी एक व्यापारी आहे. व्यापाऱ्यावर सुद्धा आरोप करत नाही मी, शेतकरी बी आहे मी आणि व्यापारी बी. पण मला असं म्हणायचंय की बाबा समजा शेतकऱ्याचं काही XYZ काही बी आलं, कांदा आला, बटाटा आला, लसूण आलं, काय आलं, जे आलं ते आलं, ते ज्यावेळेस त्याच आलं तर त्यावेळेस काय होतं का त्याचा भाव पडतो कमी किंवा तुमचं जे व्यापारी वर्ग आहे तो आहे ना त्यांची युनियन होऊन जाते का बाय आपल्याला बाजारामध्ये ह्याच भावात माल घ्यायचा, याच्या पुढे जायचं नाही. बरोबर. तिकडं शेतकरी मार खातो आणि जो मोठा शेतकरी आहे तो विचार नाही करत, तिकडं मार्केटला टाकण्यापेक्षा दिल्लीला पाठवणार, मुंबईला पाठवणार, लय त्याला वैताग आला तो परदेशातही पाठवेल. बरोबर. मोठा शेतकरी. बरोबर. पण गरीब शेतकरी ना तो मरतो याच्यामध्ये. मग गरीब शेतकऱ्यांनी एकजूट होऊ नये, काही होतच नाही ना हो, गरीब एकजूट होत नाही. तर सरकारने ह्या शेतकऱ्यावर ध्यान दिलं पाहिजे. आणि व्यवसाय करून आता जेव्हा पैसा येतो माणसाकडे, तर पैशाचं नियोजन कसं करायला हवं? कारण सगळे व्यवसाय येतात, खूप चालतात, म्हणून लोक मग ते पैसा आला की लोक व्यवसायामध्ये पैसा आला तर त्याचं सांभाळणं किती महत्वाचं आहे. बघा, पैसा जर आला ना तर तो सांभाळला तर पाहिजे, पण त्याच्यामध्ये जे आपलं बिझनेस आहे, समजा बिझनेस मध्ये तुम्ही तो वाढवायचा प्रयत्न करा, तुम्ही अजून चांगल्यात चांगलं करा. तुम्ही कसं करता? तुम्ही म्हणजे तुमचं छोटंसं दुकान होतं, मग त्यावेळेस कसा दृष्टिकोन, तुम्ही पुढे कसे आलात, असं कसं वाढवलं? असं मी तसं आहे ना, आता मी खूप कष्ट घेतले आणि एक गोष्ट अशी म्हणजे काही पैशाचं तुम्ही आता बघा, काही पैशाचा तुमचा जो वडा आहे, वड्यामध्ये तुमचा पाव असतो, म्हणजे असे काही इनोव्हेशन वर तुम्ही काही काम करता का? नुसते पैसा आला म्हणून आज आलं चाललंय आणि तसंच राहिले? नाही, काही ना काही त्याच्यावर करायला पाहिजे. मला हे विचारायचं होतं एक्झॅक्टली, नाही का? म्हणजे पुढं जायचंय ना आपल्याला, पुढे हळूहळू आपण हे करून राहिलो. त्या कालांतराने आपण खूप काही करणार आहे. अच्छा. पण आता माझं थोडस चालू आहे त्याच्यावर. तुम्ही काही फ्रँचायझी वगैरे देण्याचा काही विचार आहे? फ्रँचायझी करणार आहे मी. बरं. फ्रँचायझी करणार आहे मी आणि सर्वच गोष्टी करणार आहे. म्हणजे आमचे जर प्रेक्षक वर्गात काही इच्छुक असतील उद्या वडापावच्या म्हणजे काही दुकान शॉप्स टाकण्यासाठी, तर त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी की अन्सारच्या पुढे जाऊन फ्रँचायझी वरती काम करतात हे. फ्रँचायझी म्हणजे जेणेकरून आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्येही, म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही देशामध्ये पोहोचवा, की आपल्या देशामध्ये रोजगार करू म्हणजे देशामध्ये रोजगार उपलब्ध होईल, नाही का? करू, त्याच्यावर माझं चालू आहे आता. तर मी अजून करणार आहे त्याचं. बरं.
मला त्याच्यात तुम्हाला असं एक विचारायचं आहे की बरेचसे उद्योगधंदे बंद पडतात कारण काय होतं की सुरू करण्यासाठी कुठेतरी लोन घेऊन कुठेतरी मोठा दिखावा करण्यासाठी नवीन युवक तरुण असे करतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मला तर कसं आहे माहितीये का, मी लोन घेऊन कुठलाही धंदा केलेला नाही. कारण जो नवीन बिझनेस उभा करायचा आहे आपल्याला, नवीन बिझनेस उभा करायचं, त्याच्यातलं जर समजा ज्ञान आहे तुम्हाला, त्याच्यातलं पूर्ण तुम्ही ते काय म्हणतो MD का काय म्हणतो ना, ते करतो आपण MBA वगैरे. हा MD हा. म्हणजे डॉक्टर हा, पूर्ण MD. MD पूर्ण होतो. तर त्या धंद्यामध्ये पूर्ण तुम्ही क्लिअर असले, MD जाऊ द्या, लय पुढे घेत जातो माणूस, पण MDच्या खाली कमीत कमी आहे ना, तो त्याच्यामध्ये स्पेशल थोडस त्याला पूर्ण ज्ञान आलं पाहिजे. तर त्यांनी लोन काढून जरी केलं तरी चालू शकतो, पण शक्यतो त्यांनी लोन काढून करायचं नाही. जर समजा शक्यतो इतका मोठं बिझनेस करायचं आहे तर इतकंच करा, छोटे करा, पण लोन काढून नका करू. आणि लोन काढून जर करायचं ठरलं तर त्याच्यातलं तुम्हाला पूर्ण माहिती असलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये लोन काढून तुम्ही बिझनेस करू शकता. ठीक आहे चाचा, तुम्ही जो अमूल्य टाइम दिला मला आणि आमच्या प्रेक्षकांना खूप साऱ्या चांगल्या थॉट्स तुमच्याकडून मिळतील आणि ज्यांना काहीतरी करायचंय अशा लोकांनाही ऊर्जा भेटेल तुमच्या या मुलाखतीतून, अशी आशा करतो. धन्यवाद तुमचे.